कोण आहे? पहिला चेंडू निर्धाव पडतोय. डावकुरा गोलंदाज स्वप्नील का जय भानुशाली. पुन्हा एकदा जय भानुशाली. मध्य मुंजीचा दणकट बांध्याचा खेळाडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला फुलटॉस पद्धतीने चेंडूला भिरकावून दिला जात आहे आणि चेंडूला थोपवणं अशक्य आहे. सरळ साई स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतोय चौकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4. बरेचसे मान्यवर इथं आहेत. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. विजयाची पायाभरणी करणारा भाऊ मेघवाल या सामन्यामध्ये सामनावीर ठरला. मी आलेल्या मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी भाऊ मेघवाले यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. चौकार की काय? हो, चौकार. चेंडू चेंडूला फेकलाय की झेलबाद होतोय बघूया. वा, चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने परंतु त्याचा अंदाज चुकला. चेंडू निघून गेल्यानंतर त्याने उडी मारली आणि तिथे त्याचा घात झाला आणि षटकारानं धावसंख्या जाऊ षटकार ना धावसंख्या 14. अनुशालीला शॉक ट्रीटमेंट दिली जाते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन कॉपी बुक स्टाईलने चेंडू खेळून काढला जातोय आणि खरं तर नॉन स्ट्रायकरला चेंडू फेकायला पाहिजे होता जय भानुशाली यांनी. कदाचित नॉन स्ट्रायकरचा फलंदाज धावबाद झाला असता परंतु क्रिकेट में जर तर अगर मगर की कोई अहमियत नहीं होती है. धावसंख्या झाली 15. पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे अगदी त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाज रंजन पाटील आणि कुणालकडनं. पहिल्यांदाच मला वाटतं रंजनला स्ट्राईकला संधी मिळते. किती चेंडू टाकून झालेले? 5. शेवटचा चेंडू जय भानुशाली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. यावेळेला मात्र चेंडू थोडासा गुंगारा देऊ पाहत होता परंतु स्वतःला कमबॅक केलं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 16 आपण पाहताय DD11 विरुद्ध जय श्रीराम. जय श्रीराम संघाचे मालक आहेत संजय पाटील, बरोबर ना. तर DD11चे मालक आहेत आई गावदेवी. काय आई गावदेवी संघाचे मालक योगेश पाटील आणि नशीब पाटील. ओके. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. दीपेश येतोय गोलंदाजीसाठी. जय श्रीराम संघाचा नव्या दमाचा नव्या जोशाचा वेगवान असा गोलंदाज येतोय दीपेश. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. 16च्या 16 धावा हा कुणाल याने आपल्या फलंदाजीमधून केलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा दुर्दैवाने दॅट्स अ थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. पहिल्या चेंडू रिव्हर्स स्वीप म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये किंवा कुठल्याही क्रिकेटमध्ये हा एक धोकादायक फटका असतो. लेग बायच्या रूपाने एक धाव वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 17.
काय दूध पितो? दूध पितो मी. दूध पितो मी. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॅम्पनला चेंडूला फ्लिक केलंय. सुपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18वर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलंय ते दीपेश यांनी. धावा रोखून धरल्या. चिवट टिचून मारा करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला जखडून ठेवतोय. कुठल्याही प्रकारे पॉवर प्लेमध्ये मोठे पटके षटकार चौकार येणार नाही याची दक्षता घेतोय. वासुरेख एक्सप्रेस डिलीवरी अनप्लेबल डिलीवरी फलंदाजाला गुंगारा देतोय. देखते रह गए ढूंढते रह गए कहां से गेंद आई कहां से निकल गए बिलकुल आता पता नाही. आग ओकणारी गोलंदाजी दीपेश कडनं. दॅट्स अ फायर स्पेल. षटकातला मला वाटतं हा चौथा चेंडू मार्गस्थ करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेश. जय श्रीरामचा वेगवान गोलंदाज. या वेळेला बघा फलंदाजाला सरळ बॅटनं मारणं कठीण होत असताना फलंदाज सफल होतोय आणि फाईन लेगवरनं मारण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा निर्धाव पडतोय स्वतःवरचं आणि स्वतःच्या संघावरचं आणि स्वतःच्या संघ मालकावरचं दडपण वाढवतोय. लगातार 3-3 चेंडू जर डॉट निघाले ना तर जे संघ मालक आहे त्यांचा बीपी नक्कीच वाढेल. तर संघ मालकांनी नेहमी बीपीच्या गोळी खिशात ठेवूनच द्यायची आहे या स्पर्धा संपेपर्यंत. पुढचा चेंडू पायात टाकले. चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. नजाकत ताकद और हुकमत. दुसरी धाव घेता चित्त्याची चपळाई बैरी ससाण्याची नजर. युसेन बोल्ट आणि बेन जॉन्सनच्या वेगाने अगदी वारा प्यायला गे दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना क्रॉस केलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 20वर. आपण पाहतात खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024चा क्रिकेटचा महाकुंभ मेळा महासंग्राम महाथरार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेश. यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी रायझिंग डिलिव्हरी. लहराती हुई बलखाती हुई गेंद. परफ्यूम डिलिव्हरी फलंदाजाच्या बॅटीला वाकुल्या दाखवीत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली 20 20. 10वी-12वीची मुलं असतील तर तुम्हाला विनंती आहे की अजिबात या मोहात पडू नका. करिअर बर्बाद कराल. आई वडिलांची स्वप्न धुळीस मिळवू नका रे बाबांनो. परीक्षा घोडा मैदान जवळ आलेला आहे. एक तर मागील 10 वर्षापासून शिकून सरून डिग्र्या घेतलेली पोरं घरी बसलेले त्यांना नोकऱ्या मिळत नाहीये. नवीन गोलंदाज येतो तिसरं षटक टाकण्यासाठी. नवा ते तर्रार गोलंदाज कोण? आकाश. गोलंदाजी करावी लागेल झकास. पुढचा चेंडू आणि जयवर मोठं धर्मसंकट आलं होतं. आभाळ कोसळत होतं जयवर. पण जयने ते आभाळ मात्र कोसळणारा आभाळ आपल्या दोन्ही हातामध्ये घट्ट पकडून ठेवलंय. फलंदाज कोण येतोय मैदानामध्ये? धावसंख्या झालेली 1 बाद 20. कुणाल भोईर. 2 कुणाल मैदानामध्ये येत होते. 1 कुणाल मला वाटते तंबूच्या बाहेर 16 धावानंतर. आता कुणाल भोईर येतो आणि मगाशी बाद झाला तो कुणाल कोण? थालेकर. सापण्याचे आहेत का थालेकर? पुढचा चेंडू वा खोलवर टप्प्याच्या चेंडूला म्हटलं फ्लिक ऑफ द रिस्ट केलं जातं. 1 रन पूर्ण. थोडीशी गलथान असं क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा घेत जिथे 1 धाव मिळणं मुश्किल होते तिथे दुसरी धाव विद्युत वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावसंख्या 1 बाद 22.
या षटकातला पुढचा चेंडू राईट आमावा. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द लाईन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू निर्धाव पडतोय. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. जबरदस्त गोलंदाजी, कमर तोड कसी हुई, सदी हुई, घातक, नपीतुली, चिवट, तिखट मारा, मारवाड्यालाही लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती आकाशनी गोलंदाजी केली, झकास. राईट आमोवा. यावेळेला मात्र जेम तेम कसा तरी चेंडू बॅटला लागलाय आणि 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. तिसऱ्या षटकामध्ये धावांचा जो फ्लो होता तो बिलकुल कमी झालेला आहे. धावा रोखून धरलेल्या आहेत. जयेश भानुशाली मैदानामध्ये उभे आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळालेलं आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. आणि दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या 2 बाद 23. राहुल सवर येतो मैदानामध्ये. धावसंख्या 2 बाद 23. दोन गडी बाद झालेले आहेत. माझ्या दोन्ही बाजूला डाव्या उजव्या बाजूला जय श्रीरामचे कट्टर समर्थक बसलेत. आनंदाचे उमाळे त्यांना फुटलेले आहेत. मनोज हरड रिफ्रेश होऊन येत आहेत. लाईट आहार घेतात. ते खेळताना कुठल्या प्रकारचं हेवी लंच घेत नाहीये. सचिन मात्र थोडेसे दुखापतीमधून सावरलेत की काय फिजिओथेरपी घेऊन आले असत मला, कारण त्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद आहे. त्याच्यामुळे ते नक्की त्या व्याधीतून थोडेसे मुक्ती मिळालेली दिसते त्यांना. साई उर्फ पायलट यांच्याकडनं मगाशी गौरापूरच्या ज्या खेळाडूने झेल घेतला त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उद्घोषणा केलेली आहे. आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे. हो, जमा करा. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय दीपेश. स्पीडचा नवा स्टार. पायात टाकल्यावर चेंडू पंतांचं बोट आकाशाकडे उचलून धरल्या अपिलानी. गडी बाद होतोय तिसरा. नवीन फलंदाज आलेल्या मैदानामध्ये देवेंद्र ज्याला मित्र परिवारामध्ये पप्पू म्हणतात. षटकारांचा बादशाह असे आम्हाला आता तर निखिल यांच्याकडनं माहिती मिळालेली. बघूया. डावखुरा फलंदाज आहे. धावसंख्या 23. 3 बाद 23. राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खरं तर चांगला सूर मारला आपल्या डाव्या बाजूला आणि खरोखर त्या सूरचा फायदा झाला. जिथे चौकार मिळणार होता तिथे मात्र सब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात त्याग, समर्पित आणि विजिगीषु वृत्ती. धावसंख्या 3 बाद 24.
पहिल्या षटकामध्ये 16 आला आणि त्यानंतर धावांचा दुष्काळ. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. निर्धाव चेंडू पडतोय. संघ मालकाच्या अडचणी वाढतायत. धावा बिलकुल आटलेल्या आहेत. पहिल्या षटकात 16 आल्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त 4, तिसऱ्या षटकात फक्त 3, चौथ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत, फक्त 1 धाव आलेली आहे. राईट आमावा. यावेळेला मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. एकापेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 25. धावांचा फ्लो मंदावलेला आहे. जिथे खोऱ्याने धावा मिळायला पाहिजे तिथे मात्र 1-1, 2-2 धावा होत आहेत. आणि पाता चौथ्या षटकातले 4 चेंडू टाकून झाले आहेत. म्हणजे आता फक्त त्यांच्या डावातले 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि संघ मालक प्रचंड टेन्शनमध्ये, प्रचंड दडपणाखाली चिंतातूर झालेले आहेत. फलंदाजी करणारे संघ मालक. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. काय तिसरी धाव होते की काय बघूया. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 27. पुन्हा या षटकातला 6वा चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला वेगवान एक्सप्रेस डिलिव्हरी. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. निर्धाव चेंडू पडतायत. फक्त या चौथ्या षटकामध्ये फक्त 4 धावा. 16, 4, 3, 4. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली जय श्रीराम संघाकडनं. गोलंदाजी जबरदस्त झाल्यामुळे, भन्नाट झाल्यामुळे जय श्रीरामचे मालक संजय पाटील आणि त्यांचे समर्थक मनोमनी सुखावलेले आहेत. तर 4 षटकामध्ये फक्त 27 धावा आणि 3 गडी बाद झाल्यामुळे प्रतिस्पर्धी आई गावदेवी संघाचे संघ मालक दुखावलेले आहेत. कोंडाळा करू देऊ नका. जय श्रीरामचे अख्खे खेळाडू आले. हुसकवा त्यांना पंच. वारा पुन्हा एकदा वाहायला लागलेले. त्याच्यामुळे गेल्या अनेक तासापासून इथे हवा बंद होती. त्याच्यामुळे घामाघूम झालेले, घामाजलेले चेहरे. खेळाडूंना सुद्धा खेळणं थोडंसं अशक्य होतं. कुंद वातावरण होतं. यावेळेला मात्र हवा सुटलेली आहे. आणि हवा सुटल्यामुळे जरा सुखमय वातावरण, खेळण्यासाठी योग्य असं वातावरण. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारा वाहतोय. म्हणजे त्या येणे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी मात्र ही जमेची बाजू आहे. आणि रोहित पाटील येतोय गोलंदाजीसाठी. शेवटचा निर्णायक हाणामारीचा हल्ला बोलचं षटक. आणि या षटकामध्ये धावांचा नक्कीच फ्लो आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा. बघूया रोहित यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. 1 रन पळून काढली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा करारा प्रहार आणि सरळ आमच्या डीजे मास्टरला केलेलं विनम्र अभिवादन. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 35 वर. मी जी बोलतोच होतो की शेवटच्या चेंडूवर रोहित पाटील यांच्यावर मोर्चा वळवायचा, त्यांना निशाणा करायचा, टार्गेट करायचा आणि रोहित पाटीलवर जबरदस्त हल्ला केलेला आहे. 2 चेंडूत 8 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू पडतोय. रोहित सुद्धा एक गट्सी मॅन आहे. 2 चेंडू 8 धावा आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला आणि धावा रोखून धरलेल्या आहेत. सगळ्यात लगबगी जर असेल ना मैदानामध्ये तर जय भानुशालीची. बघा
त्याच्या मागे त्याचं कारण आहे, जितका तो धावेल पळेल तितकं त्याचं पोट आणि वजन कमी होईल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातोय. 2 धावा तर मला वाटतं याच्यावर मिळाल्याच पाहिजेत आणि तिसरी धाव मिळू शकते प्रयत्न केला तर. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 37 वर. चांगला नियंत्रित मारा केलाय, कम बॅक केलेला आहे. शेवटचा चेंडू मला किती 4 चेंडू टाकून झालेले आहेत. रोहित पाटील षटकार मारल्यानंतर स्वाभिमान दुखाला डिवचला गेला आणि यानंतर मात्र सर्वस्व पणाला लावतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल उडतोय. पकडो क्या जीतो मॅच. नशीब रोहित पाटील स्वतःवर कंट्रोल ठेवू शकले नाही, संयम ठेवू शकले नाही, परंतु यष्टीरक्षकाने चेंडू अडवला. नाही तर मला वाटते हा चेंडू कमीत कमी तिकडे त्या कंपनीच्या गेटवर जाऊन आदळला असता. इतका ताकदीने रोहित पाटील यांनी फेकला होता. अख्खी ताकद काढली होती रोहित पाटीलने या थ्रोसाठी. धावा झालेल्या आहेत आता बरोबर 39. शेवटचा चेंडू. उद्या शेवटच्या चेंडू षटकार येतो, चौकार येतो, वाईड बॉल पडतो की गडी बाद होतोय. अंतिम चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. झेल होतो की काय बघूया. आणि षटकार. कंबरेवर हात ठेवतो, हताश होतोय. संख्या ओरबाडलेले, चांगली आव्हानात्मक धावसंख्या 45 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. नाणेफेकीसाठी मी कॉल करतोय पुढील. इथे होता ना रे टॉस, इथे होता वगैरे नाही का. नेला का इथे होता ना, मगाशी ठेवला. हॅलो विकेट हॅट्रिक साठी गडी. जय श्रीरामच्या गोलंदाजांनी जर लगातार 3 गडी बाद केले तर साईनाथ भोईर आणि संकेत नांगरे माजी सरपंच चिनगर ग्रामपंचायत यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. हा हा ते आता बेशुद्ध. जे समर्थक होते साईनाथ भोईर आणि संकेत नांगरे यांनी जो फोन केला तो डाव संपल्यानंतर, म्हणजे जय श्रीराम संघाची गोलंदाजी संपल्यावर त्यांनी खूप देर कर दी. त्याच्यामुळे ही जरी तुम्ही लागू केलं तरी असं काही होऊ शकत नाहीये. आणि त्यांना हे माहीतच होतं, फक्त आमची नावं प्रेक्षकांपर्यंत गेली पाहिजेत म्हणून केलेली एक त्यांची टॅक्टिक होती. कारण ऑनलाईन ते बघतच असतील सामना नक्कीच. बघूया 45 धावांचं एक छोटं खानी आव्हान आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरीज अनसर्टन्सी. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. देवेंद्र आणि महेंद्र आणि आकाश. महेंद्रचं आडनाव काय? महेंद्र राव आणि आकाश ठाणगे. ठाणगे आमचे चिनगरवालेच आहेत की काय? गौरापूर नाही, ते चिनगरवरून आलेत. हा नाही करतो ना मी, पुढची चूक कर ना, तुझा वय पण झालाय. 11 स्टार आणि DD11 नाणेफेकीसाठी जायचं आहे. रंजन येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
आणि पहिल्या चेंडू षटकाराचा दस्तक देतोय आणि आपल्या संघाला सांगतोय डरो नाही मै हू ना. तर पुन्हा एकदा साईनाथ भोईर आणि संकेत नांगरे यांचं असं म्हणणं आहे की जय श्रीरामचे जर 3 फलंदाज लगातार बाद झाले तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 1000 रुपयाचं रोख बक्षीस. साईनाथ भोईर आणि संकेत नांगरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत चिंचघर. थँक्यू. अजून एक अनाउन्समेंट पोहोचती आहे. आपण पाहताय 25 तारखेला म्हणजे या स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी पालघर जिल्ह्याची शान SP अर्थातच संदीपजी पाटील बिलोशी यांच्या वतीनं प्रेक्षक राजा म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जो ऐवा झेल पकडेल त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचं इन्व्हॉल्व इथे मात्र देण्यात येईल. पालघर जिल्ह्याची शान SP संदीपजी पाटील यांच्याकडून. बघा प्रत्येक 25 तारखेला प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूसाठी नाहीये. एखादा खेळाडू जर एखाद्या म्हाताऱ्या माणसाचे कपडे घालून आला आणि त्याची ओळख परेड होईल, जो पण झेल घेईल ना त्याला इथं स्क्रीन समोर उभे करू. फक्त प्रेक्षकांसाठी आहे, म्हणजे जे बेरोजगार असतील त्यांना रोजगार 1 दिवसासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने. या लाखोच्या संख्येनं आणि 1000 रुपये मिळवा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा चेंडूला भिडलंय, फेकून दिलंय. काय होतंय बघूया. हताश होतोय गोलंदाज, कमरेवर हात देतोय, हताश होतोय, हवालदिल होतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली झपाट्याने 14. 4 चेंडूमध्ये 14. पुढचा चेंडू यावेळेला मात्र जसं आई गावदेवीने आपली सुरुवात पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 केली होती तशीच धावसंख्या इथे झालेली 14. नाही पण 4 चेंडूत पहिल्या. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूने गुंगारा दिलाय, चांगलं कमबॅक केलेलं आहे. गोलंदाज रंजन मात्र चांगलं कमबॅक करतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय. 5 चेंडू टाकून झाले, त्यातले 2 चेंडू निर्धाव पडले. शेवटचा चेंडू बघूया काय होतंय. आणि फलंदाज आहे तो महेंद्र राव, इज इन फ्लो. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला पुढे सरकत मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि फलंदाज बाद होतोय महेंद्र राव. पहिला आद्रा. आणि महेंद्र रावकरिता पारितोषिक सुद्धा आलंय राहुल भोईर यांच्याकडून. या ओव्हरमध्ये त्यांनी बाद जरी झाले तरी लेट अनाउन्समेंट आमच्याकडून होतीये. अर्थातच कारण जसा फोन आला तसं बाद सुद्धा झाले ते, त्यामुळे अनाउन्समेंट थोडीशी लेट करतोय. महेंद्र रावकरिता राहुल भोईर यांच्याकडून चांगली फलंदाजी केल्याबद्दल 500 रुपये रोख पारितोषिक. थँक्यू सो मच. प्रेक्षकांमध्ये झेल गेल्यानंतर 25 तारखेला ज्याच्या समोर येईल त्याच्या समोरच्या झेलवर दुसऱ्या कोणी जर अनाहूतपणे हात टाकला तर ते पण स्क्रीनवर आम्ही पाहू. दुसऱ्याला अडथळा आणता कामा नये. ज्याच्या नशिबात असेल त्यालाच घेऊ द्या. दुसऱ्याचं नशीब ओरबाडून घेणारा असेल ना तर त्याला दिलं जाणार नाही. जरी झेल त्याने घेतला तरी ज्याच्या समोर होता त्यालाच 1000 रुपये दिले जाईल. हे पण स्पर्धेचे नियम आहेत. नाही तर दुसऱ्याच्या याच्यावर पण झेलावर आपल्याकडं काय आडवे येतील आणि झेल त्याचाही नाही, ना तुलं न मालं अशी अवस्था होईल. म्हणून ही पण नियम आहेत. समोर आलं पाहिजे बरोबर, ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळू द्या. दुसऱ्याचं ओरबाडून घेऊ नका. खरिवलीला असा प्रकार झाला होता निखिल बागुलच्या गावामध्ये. सुनील पाटलांनी सांगता गावचे गाव उठून आले होते. बघूया झेल उडतोय. एक जबरदस्त प्रयत्न होता झेल घेण्याचा.
हाफ कॉप शॉट होता, डबल माइन, द्विधा मनस्थितीमध्ये मारू की नको मारू आणि एक हवेमधला झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. परवा मी निखिल एक कुठल्या तरी बाजूची क्लिप पाहिली, धोडी म्हणून खेळाडू आहे, त्या काय जबरदस्त झेल घेतला अगदी इन द एअर. म्हणजे मला तर जॉन्टी रोडची आठवण झाली, अप्रतिम झेल. हो, पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलाय. वन बाउन्सनी चेंडू येतोय फाईन लेगच्या दिशेनं. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. आणि तामिळनाडू दक्षिण भारतातलं हळदीचं लोकप्रिय गीत आहे. या गाण्यावर बेधुंद नाचतात लोक तिकडचे. पुढचा चेंडू, वा, डबल माइन, मारू की नको मारू, मारू की नको मारू. या वेळेला चेंडू निर्धाव पडतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. राहुल सवर आपल्या डावाला सावरतोय, गोलंदाजीला सावरतोय. पुढचा चेंडू, सुपर डिलिव्हरी, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. यावेळेला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विदाऊट कॉलिंगने धावण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने मात्र सांगितलं की वेट डेअर, आणि पुन्हा त्याला परतावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. सवरने चांगली गोलंदाजी केलेली, सावरलेल्या डावाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर्ब डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. राहुल सवरची गोलंदाजी बघा, त्याचा फॉलो थ्रू बघा, त्याचा चेंडू डिलिव्हर करण्याचा म्हणजे जबरदस्त. एक कंप्लीट वेगवान गोलंदाजाला आवश्यक असलेले सर्व आहे त्याच्यामध्ये. शेवटच्या क्षणी चेंडू बघा कसा डिलिव्हरी करतो, एकदम सुपर्ब. शेवटच्या क्षणी खांद्याचा वापर करतोय, एकदम परफेक्ट प्लेन ॲक्शन आहे. आणि वेगवान गोलंदाजाला आवश्यक असलेली सर्व खूबी राहुल सवरमध्ये. 18 चेंडू 25 धावा. फक्त 7 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये जिथे 14 आल्या त्याला मात्र थोडासा रोक लावली आणि 7 धावा दिलेल्यात. आता 18 चेंडू आणि 25 धावा. आपले याचं काय नाव क्रिएशनचं, विश नेटवर्क पालघर. भोले बिसरे गीत, अवीट मधुर कर्णमधुर अशी गाणी, जुन्या स्मृतींना उजाळा देणारे अतिशय अवीट कर्णमधुर असं गाणं. गोलंदाजीसाठी येतोय रंजन पाटील. पहिल्या षटकामध्ये मात्र त्याला धावा रोखता आल्याने. बघूया तिसरं निर्णायक षटक आहे. या षटकावर सामन्याचा रोख आपल्याला समजेल. तूर्त तरी फलंदाजी करणारा जय श्रीराम संघ हा आरूढ झालेला आहे संघावर. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला जातो. पॉईंटच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतो. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो आणि फलंदाज बाद. हकनाक आ बैल मुझे मार. आणि इथे मात्र पुनश्च एकदा अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय सुनील भाऊ भुसारा यांचे खंदे समर्थक
राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्ह्याचं युवा नेतृत्व आणि पालघर जिल्ह्याची शान SP आदरणीय संदीपजी पाटील यांच्या वतीनं फायनलच्या दिवशी प्रेक्षक राजाला, तो फक्त प्रेक्षक असेल, खेळाडू नसेल, प्रेक्षक राजाला आयवा जेलकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या बहुसंख्येनं आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. ओटोकॉम बॉक्स. पुढचा चेंडू या वेळेला मात्र पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातो. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते हळूच 23. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आणि खेळण्यासाठी झाला आहे तो रोहित पाटील, एक स्टायलिश बॅट्समन, एक हार्ड हिटर फलंदाज. गोलंदाज आहे तो रंजन पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन चेंडू ढकलला जातोय. 1 रन पडून काढली जाते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 24. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रंजन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. जाना चाहते ते कर्जत पहुंच गए कसारा. अशा प्रकारची फलंदाजी. न फ्रंट फूट पर न बॅक फूट पर. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. रंजन पाटील याचा लेफ्ट डावखुरा गोलंदाज. पंचांच्या उजवीकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांच्या डाव्या बगलेमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर केला तर मगाशी ज्या प्रकारे आकाश ठाणकेला धाव घरी जायची घाई झाली होती आणि हकनाक आपला बळी मिळवला, गाडवला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. अचानक बॅकफुटला गेलेला आहे तो जय श्रीरामचा संघ आणि जय श्रीराम अचानक बॅकफुटला गेल्यामुळे माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेले कट्टर समर्थक थोडेसे भयकंपित झालेले आहेत. घाम फुटलेले आहे. त्यांच्यापेक्षा जास्त घाम मालकाला फुटलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि रोहित पाटील बाद होतोय. दबावाखालीच होता रोहित पाटील. धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 14, दुसऱ्या ओव्हरला 7, तिसऱ्या ओव्हरला 4 झालेले आहेत. नाही, तुमच्या गावचा रोहित पाटील, तुझ्या गावचा, तुझ्या संघातलाच खेळाडू दयेश मिसाल आहे. बेमिसाल खेळाडू आहे तो. नवीन फलंदाज कोण? विशाल वलटे काय घाटाल. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? अजय. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा पाहिजेत. 12 बचे हुए 12 गेंदों में 21 रनों की जरूरत. उडवलंय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त हृदयाचे ठोके.
11. गोलंदाजीसाठी कोण आहे? अजय गुड्डू. झेल उडतोय आणि वा, त्याच्या बॉडी लँग्वेज वरून, देहबोलीवरून असं वाटलं नव्हतं. भयकंपित झाला होता तो खेळाडू. गरगर फिरत होता, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. शेवटच्या क्षणी काही सेकंदामध्ये त्याची दिमागची बत्ती जल गई आणि एक असा वाटत होता की त्याच्या हातनं झेल सुटेल, परंतु गरगर फिरणारा चेंडूला मात्र गरगर फिरत त्यानेही शेवटच्या क्षणी आपल्या दोन्ही हातामध्ये घट्ट पकडलेला आहे. विकेट हॅट्रिक करिता रोख रक्कम योगेश पाटील यांच्याकडून अजय 500 रुपयाचं रोख पारितोषिक. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केलेत का लगातार. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. 9 चेंडू 21 धावा. तो काय तिथं आहे बघ. डॉट 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 कर. ओके. 9 चेंडू 21 धावा. जबरदस्त भेदक चिवट तिकट मारा, आग ओकणारी गोलंदाजी. एकच धाव. 8 चेंडू 20 धावा. 8-20. लेकिन भाई ये क्रिकेट है, कोई बोल नहीं सकता. हे क्या, हे आणून दे मला परत. मगाशी काय 5चा होता, कोणी घेतला काय माहिती. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 20 धावा. टेन्शन आलेलं आहे. जय श्रीरामचे सगळे समर्थक टेन्शनमध्ये, मालक टेन्शनमध्ये. काय जबरदस्त भेदक मारा. राईट आमोवा. निर्धाव चेंडू. 6 चेंडू आणि 20 धावा. DD11 won the toss. काय घेतले? अजून वळवेल, परंतु काय भेदक मारा केला अगदी मोक्याच्या क्षणी. अजय गुंड यांनी फक्त किती धावा दिल्यात? 1 धाव दिलेली, फक्त 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी. हो हो, त्याच्यासाठी स्पेशल त्यांनी बंगाली विद्या असलेले भगत पण बरोबर आणलेले आहेत मालकाने, अशी माहिती आम्हाला भेटलेली आहे. शेवटचं षटक कुणाल भोईर. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 चेंडू 20 धावा. कुणाल भोईर. आणि स्ट्रायकरला कोण फलंदाज आहे? समीर. गडी बाद केला. आमिर.
समीर का अमीर? समीर. आता 5 चेंडू आणि 20 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. मनीष येतोय. जय श्रीरामचे सगळे समर्थक कोमामध्ये. राईट आमोवा. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकले जाऊन पुरली 27. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज. 4 चेंडू आणि 19 धावा. अजूनही जय श्रीरामचा संघ जिंकू शकतो. गरज आहे ती ध्येयाने, बेडरपणे, निडरपणे, गोलंदाजाच्या डोळ्यात डोळा घालून तुफानी फलंदाजी करावी लागेल. राईट आमोवा. निर्धाव चेंडू. 3-19. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर रोहित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. 5000 रुपये. राईट आमोवा. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईड बॉलचा इशारा. 3 चेंडू 18 धावा. तीन 18 आताही जिंकण्याची नामी संधी आहे. 3-18. राईट आमोवा. आणि उडवलंय. आणि हा पहिला षटकार का? कोणाच्या बॅटमधनं? विशाल यांच्या बॅटमधनं विशाल षटकार. आता 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आले, षटकार मारल्याबरोबर क्षेत्ररक्षण करणारा कुठला संघ आहे? आई गावदेवी. थोडीशी समर्थक क्षेत्ररक्षकांमध्ये भीती निर्माण झालेली. 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म विकेट. बघूया षटकार बसतो का काय. आणि इथे मात्र गडी बाद होतोय. आता 1 चेंडू आणि 12 धावा. नाही झाले ना. आता अजयची ओव्हर होऊन कुणाल भुईराला शेवटचे 1 बॉल बाकी आहे. हो. आणि इथे मात्र एक धाव पडून काढली जाते. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी तेजस धोबी.